शब्द मित्राचे हे पडता कानी, धीरानी डोळ्याचं पुसलं पाणी. खंबीर झाला तो विश्वासानी, जरा सावध मनी समाधानी. एकमेकापाशी आतुरतेनं सुरू झालं घरी येणं जाणं. खुशालीच पाहून देणं घेणं, गाव गुंडांनी ठेविलं ध्यान. म्हणे दोघांमधी आहे लफड, बघे चर्चेच वाजवी डफड. एकदा गजबी येला अडवून, केलं जखमी बडवून तुडवून. भांडण मर्यादा सोडून झाली, तक्रार नोंदणी चौकीत गेली. गावाच्या विरोधाला ना भ्याली, साक्षीला भोत मागे घरवाली. कशी संपणार भांडण आता ही, कशी संपणार भांडण आता ही. सांगतो आज सत्य कथा ही, सांगतो आज सत्य कथा ही. कैद झाली लोक सुटून आली, पुन्हा संतापली जमा झाली. सिद्धार्थ राजेंद्रला माराया, धुमाळ गावाला सारी गेली. गजबी त्यांना तर मिळला नाही, पत्ता त्याचा त्यांना कळला नाही. रागाचा त्यांच्या तिळपापड झाला, जथा परतून खैरलांजीत आला. शिव्या गाळ्यांचा गलबला कानी, काळजात झालं पाणी पाणी. कोणाचं दारी येतय पाऊल, लागली आंधळ्याला चाहूल. बोलला आई बापाला तो जेव्हा, भूत मागेला ही कळलं तेव्हा. पळा रे पळा तो सर्वांना म्हटला, पोराला घेऊन पळत सुटला. कुठं पळणार माणसं आता ही, कुठं पळणार माणसं आता ही. सांगतो आज सत्य कथा ही, सांगतो आज सत्य कथा ही. सर्व होते पळण्याच्या बेतात, घावले या गुंडांच्या हातात. घरातून आणलं त्यांना खेचून, रक्त बंबाळ केलं ठेचून. भयानक काळोखी होती रात, वाट दिसेना त्या अंधारात. भूत मागे रस्ता चाळत होता, अंधाराला चिरत पळत होता. पळता पळता झाडाला धडकून, बेशुद्ध झाला पडला अडकून. कसा तरी तो शुद्धीवर आला, आडोसा घेण्या झाडाआड गेला. झाडाआड लपून लपून, प्रसंग पाही डोळे टिपून. पाहता पाहता बधीर झाला, काय करावं सुचेना